टाइमचे भरपूर जायचे 11 वाजून 6 मिनिटं जायचे मला माहिती मी 10 मिनिटं लेट होईल आहे बी मला माहिती त्यामुळे मी 4 मिनिटं पुन्हा मनकडे राहिले तुम्ही लोक खूप खास आहात एवढा समाज जमलेला आहे कीर्तनाला पण मला आवर्जून सांगायला आवडी राहिला दोन्ही म्हणा बाबा पुरा आनंदाने राहणार फुल एन्जॉय करा ना ते चांगलंय बाबा वय किती असेल बाबा तुमची हो म्हणा बापरे आपण निम्मे माझ्यात रे बाबा एकाहत्तर 72 ना घर माहीत तरी सुद्धा दोन्ही म्हातारा प्रॉपर्टी राहणार काही काय माहिती का हा हा बरोबर खरं तर कसं आहे ना बाबा चांगली गोष्ट आहे तुमची तुम्ही परमार्थामध्ये आनंद घेताय चांगली गोष्ट आहे आणि आठे नाचाना अजिबात लाज ठेवा नाही लोकिकीतला का किडा पाडत नाही कारण माझा स्वतःचा स्वभाव आहे संतांचं प्रमाण धरून चालतो बाबाजी आमच्या संतांचं प्रमाण आहे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी हो आमच्या संतांचं प्रमाण आहे कीर्तनामध्ये भगवंताच्या नामचिंतनात नाचलं पाहिजे न लाजता नाचलं पाहिजे आपण सांगू का कीर्तन करावं माझ्या नामदेवरायाने आणि कीर्तनात नाचावं माझ्या पंढरीश परमात्म्याने किती नाचावं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सुटला तरी भांडणं होतं देवाला इतका नाचत होता म्हणशीन नाम चिंतनात नाचायला अजिबात लाज ठेवायची काढू देऊ पिढा पाडणार असेल एवढं बरं आहे लासूर आपण काढून साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता 11:15 होण्यात आले तुम्ही म्हणसाल तर 5 मिनिटं घेतो नाही तर जागेच जे विठ्ठल करतो तुम्ही सांगा काय करू 5 मिनिटं बोलू का अर्धा तास थांबा तुम्ही बसलेले सगळे तरुण बाबांना माझी विनंती असेल तुम्ही खरंच हुशार लोक आहात
जर कीर्तनाचं आयोजन करतायत म्हणजे तुम्ही काही साधा लोक नाही, हुशार आहेत तरच तुम्ही कीर्तन आयोजन करेल. भाऊसन मला तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही जॉबले आहेत का शेतकरी आहेत? हा, शेतकरी आहेत ना. तुम्हाकडे काय जास्त लावतोस? कापूस, कांदा लावतोस का? मला एक प्रश्न विचारणार आहे तुम्ही, जर तुम्हाला कांदा उकळायला जायचे, खांडाला मजूर लावायचे आणि थोडंसं वावर राही जावं शेण देव गाऱ्या गोऱ्या कराय ना, मजूर सुटाना टाइम होई घ्या, तुम्ही काय सांगता मजूरले? बेकार हुशार तुम्ही माहिती. मग आता कोणतरी शब्द खर्च मला बी आवडला ना, देखाय जाईल महाराज. चाल द्या बरं. कोणाकोणाला वाटते मी अजून 10-15 मिनिटं बोलायला पाहिजे? कोणाकोणाला वाटतं वरती बोलतात तात्या? याच पाहिजे 21 जमा. विठ्ठल विठ्ठल ऐका, पहिलेच सांगू तुम्ही, कीर्तन हे टाइमपास साधन नाही शे. कीर्तनाची मर्यादा असते. चालू कीर्तनात कधीच उठायचं नाही. वयस्कर बाबा होतील, पाय दुखी होणार, उभा राहिला त्यासनं आपण समजू शकतो. लगवी जायरानात लगवी तरी नाही घ्या हात दिवशी तत्पर्यंत बरोबर आहे. पण कीर्तनमा बसायची एक जाऊ न कीर्तन मध्ये जाऊ नये बरं. मला कीर्तन राहू 10 वर्ष ना पोऱ्यानं राहू का 90 वर्ष ना म्हातारानं राहू, कीर्तन माई जोपर्यंत कीर्तन संपत नाही तोपर्यंत कीर्तन नाही उठू नये आई मर्यादा असेल. त्यासाठी तुम्हाला परिचयसाठी सांगत, कारण आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर जीव, आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आपण संसारी लोक आहोत. न कळत आपल्याकडनं घडलेलं पाप आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं. आता तुम्ही बसलेत ना, तुम्हापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं पाप तरंगी राहिना. जो चालू कीर्तन उठीन गरज असा तो बडाच ना पाप तो पारली निघला नाही. विनोद म्हणून नाही, सत्यता आहे. तुम्ही म्हणसान मग महाराज नंतर बी ते उठ नसते ना. हो, नंतर उठायचंय. पण कधी उठायचंय? जेव्हा आमचे भजनी मंडळवाले लास्टवाले भजन गातात का, जय विठ्ठलच्या भजनाची ताकद अशी की त्या भजनाच्या जोरावर सगळ्या बापाची होडी होते आणि मग जायला रस्ता मोकळा असतो. जय विठ्ठलचं भजन होईस तोवर कोणी जागा सोडायची नाही. नाही ते पटास ना पाक डोकारले जशा प्रेम आपला बाप न काही जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी आता अंतःकरणापासून 2 मिनिटासाठी सगळ्यांनी भजन गायचे. हाताने काढी मुखाने नामचिंतन. सगळ्या पुरुष मंडळींनी हात वरती करायचा. महिला माता बसूनही काळी वाजवली तरी जमते.